महासत्तेचा क्रूर खेळ आणि भारताचा उदय एक जागतिक सत्य. मित्रांनो, मार्च 2026 आज जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. पण हे युद्ध फक्त दोन देशांमध्ये नाही, तर हे युद्ध आहे वर्चस्ववादाचे. एका बाजूला जगाचा स्वयंघोषित हुकुमशहा अमेरिका आणि दुसऱ्या बाजूला आपल्या अस्तित्वाचा लढा देणारा इराण. नक्की हे युद्ध का पेटले? अमेरिका कशा प्रकारे जगाला आपल्या टाचेखाली ठेवण्याचा प्रयत्न करत आहे आणि या महायुद्धात भारताचे स्थान काय? नमस्कार, मी प्रवीण चौधरी, जय चौधरी क्रिएटर या चॅनलवर आपण जागतिक राजकारणाचे असे पान उलगडणार आहोत किंवा पडदे फाडणार आहोत जे याआधी कोणीही धाडसाने मांडले नाहीत. याविषयी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि अशा राष्ट्रहित व सत्य मांडणाऱ्या विश्लेषणासाठी आपल्या जय चौधरी क्रिएटर चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि इतरांनाही करायला सांगा. अमेरिकेचे घाणेरडे राजकारण आणि शत्रूचा मित्र नीती. अमेरिका स्वतःला लोकशाहीचा कैवारी मानणारा हा देश प्रत्यक्षात जगाचा सर्वात मोठा खेळाडू आहे. स्वतःच्या फायद्यासाठी अमेरिका कोणत्याही थराला जातो. धार्मिक हस्तक्षेप. मुस्लिम राष्ट्रांच्या अंतर्गत संस्कृतीत आणि धर्मात ढवळाढवळ करणे हे अमेरिकेची जुनी पद्धत आहे. तेल आणि नैसर्गिक साधनावर ताबा मिळवण्यासाठी ते येथे यादवी युद्ध पेटवतात. दुटप्पी धोरण. ज्या पाकिस्तानने अमेरिकेच्या सर्वात मोठ्या शत्रूला ओसामा बिन लादेनला आश्रय दिला, त्याच पाकिस्तानला अमेरिका भारताच्या विरोधात उभे करण्यासाठी आजही कोट्यवधी डॉलर्स आणि अत्याधुनिक शस्त्रे पुरवतो. चीनला छुपी मदत देऊन भारताची कोंडी करणे हा अमेरिकेचा छुपा अजेंडा आहे. त्यांना भीती आहे की ती फक्त एका स्वयंपूर्ण भारताची निर्मिती होऊ नये आणि भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करू नये. म्हणून शत्रू राष्ट्रांना मदत करून भारताच्या विरोधात अमेरिका सतत त्या राष्ट्रांना मदत करत असतात आणि त्या राष्ट्रांना भारताच्या विरोधात युद्ध करण्यासाठी कुठल्या ना कुठल्या मार्गाने उभं करत असतं. ओसामा बिन लादेन महासत्तेला दिलेले जशास तसे उत्तर. इतिहासात एक नाव असे आहे ज्याने अमेरिकेच्या या अहंकाराला थेट आव्हान दिले, ते म्हणजे ओसामा बिन लादेन. जगाने त्याला काय म्हटले यापेक्षा महत्वाचे आहे की एका धाडसी तरुणाने आपल्या राष्ट्रावर आणि धर्मावर होणाऱ्या अन्यायाविरोधात जागतिक महासत्तेला झुकविले. ईट का जवाब पत्थर से कसा द्यायचा हे त्याने जगाला दाखवून दिले. अमेरिकेने त्याला मारले असेल, पण ज्या पद्धतीने त्याने या बलाढ्य राष्ट्राला त्यांच्याच घरात घुसून धडा शिकवला, त्या धैर्याला आज अनेक शोषित राष्ट्र मनातल्या मनात सलाम करतात. अमेरिका आजही त्या दहशतीतून बाहेर पडलेली नाही. जय चौधरी क्रिएटर खरंच ओसामा बिन लादेनला सलाम करतं, खरंच त्यांच्या धाडसाला सलाम करतं की त्यांनी राष्ट्रप्रेमाच्या पोटी आणि आपल्या समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात पेटून उठत धाडसे अमेरिकेला जसं तसं उत्तर दिलं. वर्तमान युद्धाचे कारण आणि कराराचा फज्जा. मार्च 2026. आता वळूया सध्याच्या युद्धाकडे. हे युद्ध पेटण्याचे मुख्य कारण म्हणजे इराणचा अणु कार्यक्रम. अमेरिकेला भीती आहे की इराण अणुशस्त्र तयार करून त्यांचे वर्चस्व संपवेल. इराणचे म्हणणे आहे की आम्हाला संरक्षणासाठी शस्त्रास्त्राचा अधिकार आहे, शस्त्रांचं निर्मिती करण्याचा अधिकार आहे. नियमाचे उल्लंघन. या युद्धात जागतिक शस्त्रबंदीचे सर्व करार JCPOA
पायदळी तुडवले गेले आहेत. जागतिक फजिती, संयुक्त राष्ट्र, युनो आणि जागतिक व्यापारी संघटना WTO आज हातबल झाले आहेत. रशिया आणि चीन इराणच्या बाजूने उभे राहिले आहेत, तर ब्रिटन आणि इस्रायल अमेरिकेच्या पाठराखण करत आहेत. हे केवळ युद्ध नाही, तर जागतिक नियमावलीचा अंत आहे. शिवरायांची नीती आणि भारतावरील गंभीर परिणाम. अशा परिस्थितीत भारताने काय करावे? 16व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखले होते की परकीय सत्तांना घाबरून नाही, तर स्वतःचे आरमार आणि शस्त्र प्रबळ करून उत्तर द्यावे लागते. महाराजांच्या राजकीय नीतीला औरंगजेबासारखे क्रूर सत्ताधीशही घाबरून असत, कारण महाराजांकडे स्वदेशी ताकद होती. आर्थिक संकट. या युद्धामुळे कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. पेट्रोल डिझेल महागल्याने वाहतूक ठप्प झाली असून शेतकऱ्यांचा माल जागतिक बाजारात न पोचल्यामुळे जागेच सडत आहे. सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा मोठा फटका बसत आहे. भारताची भूमिका. भारत आज गौतम बुद्धांच्या शांततेचा मार्ग दाखवत आहे. आपण जगाला औषधे आणि अन्नधान्य पुरवणारे विश्वबंधू आहोत. आपण त्याच वेळी आपल्या ब्रह्मास्त्र आणि अग्नी क्षपणास्त्र जगाला इशारा देत आहेत की आम्ही शांततेप्रिय आहोत, पण कमकुवत नाही. समाज प्रबोधन आणि समारोप. मित्रांनो, वेळ आली आहे भारताने जगाला नेतृत्व देण्याची. अमेरिकेसारख्या राष्ट्राच्या वर्चस्ववादाला फक्त भारताचीच स्वयंपूर्णता आणि एकताच रोखू शकते. आपण शस्त्राच्या जोरावर इतके बळकट व्हायला हवे की कोणाचीही आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होऊ नये. तुम्हाला काय वाटते? भारत या महायुद्धाला थांबवू शकेल का? आणि अमेरिकेच्या या धोरणाबद्दल तुमचे काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या जय चौधरी क्रिएटर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांनाही करायला सांगा. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय शिवाजी महाराज, जय भीम. सर्व महापुरुषांच्या विचारांना त्रिवान वंदन. तुम्ही मला आतापर्यंत ऐकून घेतलं, मी आपला शतशः आभारी आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.